नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती 2026चे अचूक पुण्यकाळ, दान, तिळगुळ खाण्याचे नियम शास्त्रानुसार. तर मित्रांनो, यंदाची मकर संक्रांती दुपारी 3 नंतरच का? तर यंदा सूर्याचे मकर राशीत 3 नंतर संक्रमण होत आहे. म्हणून दुपारी 3:27 पुण्यकाळ सुरू होत आहे. या काळामध्ये पुण्य आणि महापुण्याचे 2 वेळा आहेत. दुपारी 3:27 ते संध्याकाळी 3:15 पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ दुपारी 3:27 ते 5:10. म्हणून या वेळेमध्ये केलेले स्नान, दान, पुण्य अक्षय पुण्य मानले जाणारे आहेत. एकादशी जरी असली तरी तिळगुळ खा असे का म्हटले आहे? कारण यंदाची मकर संक्रांती एकादशी तिथीला आलेली आहे. सामान्यतः एकादशीला तिळगुळ खाल्ले जात नाही, परंतु आज मकर संक्रांती असली तरी तिळगुळ खाणे शुभच आहे. कारण तीळ पापांचा नाश करते, गूळ मनातील कटुता दूर करते, दान करण्याच्या गोष्टी आणि फळे. काळे तीळ पितृंची शांतीसाठी, गूळ आयुष्यातील गोडवासाठी, तांदूळ अन्नधान्यांची वाढ. तर आज कोणते दान करावे? काळे तीळ पितृंच्या शांतीसाठी, गूळ आयुष्यातील गोडवा वाढवण्यासाठी, तांदूळ अन्नधान्य वाढीसाठी आणि गरम कपडे हे शनी दोष कमी करण्यासाठी, तांब्याचे भांडे सूर्याची कृपा होण्यासाठी. तसेच मित्रांनो, संक्रांतीचे काही शुभ रंग आहेत. काळा रंग सर्वच जणच घालतात, पण तिचे काही शुभ रंग. तर काळा रंग हा संक्रांतीचे प्रतीक मानलेले आहे. केशरी रंग पुण्य व आध्यात्मिक शक्तीसाठी, तपकिरी रंग हा शनिकृपा व स्थैर्यासाठी आणि हिरवा रंग आरोग्य व आर्थिक वाढीसाठी आहे. तर लाल रंग हा ऊर्जा आणि सौभाग्यासाठी आहे. ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. सूर्य आत्मा आहे. मकर राशी शनीची रास आहे. म्हणजेच आजपासून सुरू होत आहे कर्माची फळं देणारी वेळ. थांबलेली कामं पूर्ण होण्याची सुरुवात. करिअरमध्ये स्थैर्य. तर आज नक्की करावे तरी काय? सूर्यदेवाला अर्घ्य देणे, तिळगुळाचे सेवन करणे, गरजूवंतांना तिळगुळाचे दान व कपडे दान करणे, घरात सर्वांनी तिळगुळाचे सेवन करणे. मित्रांनो, यंदाची मकर संक्रांत ही दुपारी 3 नंतरची पुण्यकाळ देणारी आहे, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.